महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसला तरी केवळ काही मोजक्या जागांवर चर्चा बाकी असल्याचे महाविकास आघाडीतील नेत्यांनी म्हटले आहे. मात्र असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी एका पोस्टच्या माध्यमातून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. लढणाऱ्या प्रमुख नेत्यांना दुसऱ्या फळातील नेत्यांनी खंबीर साथ देऊन विरोधाची धार अधिक तीक्ष्ण करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर काही नेते हे द्विधा मनस्थिती असतील तर त्यात सर्वांचे नुकसान होईल, याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी अधिकृतपणे शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला नसला तरी त्यांचा पक्षप्रवेश झाला असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत तेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. मात्र आमदारकी संदर्भात अपात्रतेची कारवाई नको म्हणून शरद पवार यांनी खेळी करत निलेश लंके यांच्या प्रवेशाची घोषणा टाळली असल्याचे बोलले जात आहे. मात्र निलेश लंके यांच्या प्रवेशाचे सर्व श्रेय हे खासदार अमोल कोल्हे तसेच आमदार प्राजक्त तनपुरे यांना दिले गेले आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार हे नाराज असल्याची चर्चा आहे.